हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक असा अनुभव सांगणार आहे ज्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं। ही कथा आहे थोडीशी मजेदार, थोडीशी गंभीर आणि पूर्णपणे खरी। तुम्ही कधी विचार केलाय की एखाद्या क्षणी तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल? तर मग तयार व्हा, कारण ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खेळवून ठेवणार आहे। चला सुरू करूया। हा प्रसंग त्या काळातील आहे जेव्हा मी फक्त 22 वर्षांचा होतो। मी त्यावेळी थोडा लाजाळू, दुबळा आणि भोळा होतो। माझ्या कॉलेजच्या वर्गात मी सर्वात लहान आणि साधा होतो। गोष्टी मला लगेच कळायच्या नाहीत, पण तरीही माझं मन नेहमीच उत्साही असायचं। माझी मोठी बहीण आराधना त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होती आणि तिची एक मैत्रीण होती, प्रियंका। प्रियंका आणि आराधना नेहमी एकत्र कॉलेजला जायच्या आणि कधी-कधी प्रियंका आमच्या घरी अभ्यासासाठी यायची। त्यामुळे माझी आणि प्रियंकाची चांगली ओळख झाली होती। प्रियंका त्यावेळी 23 वर्षांची होती आणि तीच व्यक्तिमत्व खूपच आकर्षक होतं। तिची स्माईल, तिचा आत्मविश्वास आणि तिची स्टाईल पाहून कोणाचाही मूड फ्रेश व्हायचा। मी सुरुवातीला प्रियंकाला फक्त बहिणीप्रमाणे पाहायचो, पण किशोरवयात आल्यानंतर माझ्या मनात काही वेगळेच विचार यायला लागले। मी कधीकधी तिच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून स्वप्नात हरवायचो, पण मी भोळा असल्याने मला काही कसं बोलावं, काय करावं हे कळायचं नाही। एकदा असं झालं की मी कॉलेजतून घरी येत होतो तेव्हा प्रियंकाने मला हाक मारली। ती म्हणाली, "अरे आनंदाज, मी घरी एकटी आहे आणि खूप कंटाळली आहे ना, आपण थोडं मजा करू." मी लगेच तयार झालो, कारण प्रियंकासोबत वेळ घालवायला मला नेहमीच आवडायचं। तिने मला सांगितलं की तिचे आई-बाबा एका लग्नासाठी बाहेरगावी गेले आहेत आणि ती घरी एकटी आहे। तिने मला हातपाय धुवून जेवण करून तिच्या घरी यायला सांगितलं। ती म्हणाली, "आपण पत्ते खेळू." मला पत्ते खेळायला खूप आवडायचं आणि प्रियंकासोबत तर त्यात जास्तच मजा यायची। मी घरी गेलो, जेवण केलं आणि आईला सांगून प्रियंकाच्या घरी पोचलो। प्रियंकाने तेव्हा एक गोंडस ड्रेस घातला होता, जो तिच्या घुटण्यापर्यंत होता। तिचे पाय इतके गोरे आणि मस्त दिसत होते की माझं मन थोडं चलबल झालं। आम्ही दोघे तिच्या बेडवर बसलो आणि पत्ते खेळायला सुरुवात केली। खेळता खेळता प्रियंका हसत होती, माझ्याशी गप्पा मारत होती आणि तिचा तो खट्याळ स्माईल माझ्या मनात घर करत होता। खेळता खेळता प्रियंका अचानक म्हणाली, "अरे, मी बसून बसून कंटाळलीये, थोडा आराम करूया." ती मागे तिचा आधार घेऊन बसली आणि तिचा एक पाय दुमडून दुसऱ्या पायावर ठेवला। त्यामुळे मला तिच्या जांघेचे दर्शन झाले। माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि मी पत्त्यांपेक्षा तिच्याकडे जास्त पाहायला लागलो। प्रियंकाला कदाचित माझी अवस्था कळली असावी, कारण ती मला हसत हसत म्हणाली, "काय रे, कुठे हरवला आहेस?" मी घाबरून पत्त्या त्यांकडे पाहायला लागलो, पण माझं लक्ष काही लागत नव्हतं। शेवटी मी बाथरूमचा बहाणा केला आणि तिथे जाऊन हतबल करून थोडा शांत झालो। परत आलो तेव्हा प्रियंका बेडवर लेटली होती आणि मला म्हणाली, "इतका वेळ काय करत होतास?" मी काहीतरी बोलून टाळलं आणि घरी परतलो। 2 दिवसांनी प्रियंका पुन्हा आमच्या घरी आली आणि मला म्हणाली, "आजही मी एकटी आहे, चल ना पत्ते खेळूया." मी लगेच तयार झालो। तिच्या घरी पोहोचलो तेव्हा तिने एक टाईट ड्रेस घातला होता, जो तिच्या व्यक्तिमत्वाला दाखवत होता। आम्ही पत्ते खेळायला बसलो, पण माझं लक्ष पुन्हा तिच्या ड्रेसवर आणि तिच्या व्यक्तिमत्वावर गेलं। थोड्या वेळाने प्रियंका म्हणाली, "अरे, माझी पाठ खूप दुखते, तू थोडं दाबून दे ना." मलाही संधीच वाटली। मी तिची पाठ दाबायला सुरुवात केली। तिला स्पर्श करताना माझं मन कसं झालं। ती पण मला सांगत होती, "अरे, आणखी वर दाब." मी हळूहळू तिच्या खांद्याजवळ गेलो आणि माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं। अचानक प्रियंकाने मला खेचलं आणि एक पापी चुंबन दिलं। मी एकदम थक्क झालो। ती हसत म्हणाली, "काय रे, एवढा घाबरतोस का?" माझं मन आनंदाने नाचायला लागलं। आम्ही दोघे मिळून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो। ती माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत होती आणि मला तिच्यासोबत खूप छान वाटत होतं। पण तेवढ्यात दरवाजाची घंटी वाजली आणि प्रियंकाची चुलत बहीण आली। माझं सगळं स्वप्न तिथेच थांबलं। मी मनातल्या मनात विचार करत होतो की प्रियंकाला माझ्याशी आणखी काही बोलायचं असेल का? काही दिवसांनी आराधनाने मला प्रियंकाचे नोट्स परत करण्यासाठी तिच्या घरी पाठवलं। मी तिच्या घरी पोहोचलो तेव्हा प्रियंकाची आईने दरवाजा उघडला। त्या म्हणाल्या, "आनंदात ये, प्रियंका आत आहे." "मी थोड्या वेळाने परत येते, तू थांब ना तिच्यासोबत." प्रियंका पुन्हा एकटीच होती आणि मला आता थोडी धडधड वाटायला लागली। प्रियंकाने मला पाहताच हसत हसत पत्त्यांची चीक गड्डी काढली। आम्ही खेळायला बसलो आणि पुन्हा ती तिच्या स्टाईलने मला भुरळ घालायला लागली। थोड्या वेळाने ती म्हणाली, "अरे, माझी पाठ पुन्हा दुखते, तू दाब ना." मी लगेच तयार झालो। तिची पाठ दाबता दाबता माझं मन पुन्हा तिच्याजवळ जायला लागलं। अचानक प्रियंकाने मला जवळ खेचलं आणि माझ्या डोळ्यात पाहत हसली। मग आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो आणि त्या क्षणात मला खूप आनंद वाटत होता। आम्ही खूप हसलो, एकमेकांना चिडवलं आणि त्या दिवशी मला तिच्यासोबत खूप छान वाटलं। त्या दिवशी तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता।
प्रियंकाच्या लग्नानंतर आनंदच आयुष्य पुन्हा एकदा त्याच्या नेहमीच्या रुळावर आलं होतं. कॉलेज अभ्यास आणि मित्रांसोबतच्या गप्पायातच त्याचे दिवस सरत होते. पण मनाच्या एका कोपऱ्यात प्रियंकाच्या आठवणी कायम जपलेल्या होत्या. तीच ते खट्याळ हसणं, तिचा तो आत्मविश्वास आणि त्या पत्त्यांच्या खेळादरम्यानचे गोड क्षण आनंदच्या मनात घर करून राहिले होते. कधीकधी रात्री झोपताना तो त्या जुन्या दिवसांत हरवायचा आणि मनात विचार यायचा, प्रियंका आता कशी असेल, ती मला आठवत असेल का? पण आयुष्य थांबत नाही आणि आनंदच्या आयुष्यातही नवीन रंग येणार होते. ही कथा आहे त्या नवीन अध्यायाची, जिथे आनंदच्या आयुष्यात पुन्हा एकदा अनपेक्षित वळण येणार होतं. प्रियंकाच्या आठवणींना पुन्हा जाग येणार होती आणि यावेळी काहीतरी रहस्यमय आणि सस्पेन्सने भरलेलं घडणार होतं. तयार आहात का? चला मग सुरुवात करूया. काही वर्षांनी आनंद आता 27 वर्षांचा झाला होता. कॉलेज संपलं आणि त्याला एका छोट्या IT कंपनीत नोकरी मिळाली होती. तो आता पुण्यात राहायला गेला होता, एका छोट्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये. त्याचं आयुष्य साधं होतं, वा सकाळी ऑफिस, संध्याकाळी मित्रांसोबत चहा आणि रात्री नेटफ्लिक्स. पण त्याच्या मनात प्रियंकाची आठवण कधीकधी डोकवर काढायची. त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नव्हता, कारण त्याला वाटायचं की ती आता तिच्या नवीन आयुष्यात सुखी असेल. एकदा आनंद त्याच्या ऑफिसमधील मित्रांसोबत कॉफी शॉपमध्ये बसला होता. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि कोणीतरी एक नवीन गेमिंग कॅफेची चर्चा काढली. अरे तिथे एकदम मस्त वातावरण आहे आणि तिथली मॅनेजर तर एकदम स्टायलिश आहे, असं त्याचा मित्र समीर म्हणाला. आनंदने फक्त हसून टाळलं, पण त्याला उत्सुकता लागली. चल उद्या जाऊया, त्याने समीरला सांगितलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आनंद आणि समीर त्या गेमिंग कॅफेमध्ये पोहोचले. आत प्रवेश करताच त्यांना एक वेगळीच ऊर्जा जाणवली. रंगीबेरंगी लाईट्स, मोठमोठे स्क्रीन्स आणि गेमिंगचा उत्साह. आनंदच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि अचानक त्याचं लक्ष काउंटरकडे गेलं. तिथे एक मुलगी उभी होती, वदा लांबसडत केसात्मविश्वासाने भरलेलं हसू आणि तीच ती स्टाईल. आनंदच हृदय एका क्षणासाठी थांबलं. प्रियंका? त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. पण ती खरोखर प्रियंका होती का? आनंदाला खात्री नव्हती. ती मुलगी त्याच्यासारखीच दिसत होती, पण काहीतरी वेगळं होतं. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी शांतता होती आणि तिच्या चालण्यात एक नवीन आत्मविश्वास होता. आनंद तिच्याकडे पाहतच राहिला आणि समीरने त्याला टाळी मारली. काय रे, काय झालं? आनंदने घाईघाईने डोळे फिरवले आणि म्हणाला, काही नाही, असंच. आनंद आणि समीर एका टेबलवर बसले आणि गेमिंग सुरू केलं. पण आनंदच लक्ष गेमवर कमी आणि त्या मुलीवर जास्त होतं. ती काउंटरवरून ग्राहकांशी बोलत होती, त्यांना गेम समजावून सांगत होती आणि तीच हसण सगळ्या कॅफेला जिवंत करत होतं. आनंदाला तिची प्रत्येक हालचाल आठवण करून देत होती, वजा प्रियंकाच्या त्या खटाळ हसण्याची, तिच्या त्या बोलण्याच्या स्टाईलची. शेवटी आनंदाने हिंमत करून समीरला सांगितलं, मला त्या मॅनेजरशी बोलायचं आहे, ती मला कोणीतरी ओळखीची वाटते. समीरने त्याला चिडवलं, हो का? कारण ती सुंदर आहे ना? आनंदाने त्याला खांद्यावर मारलं आणि काउंटरकडे चालू लागला. जवळ गेल्यावर त्याने हळूच हाक मारली, एक्सक्यूज मी. ती मुलगी वळली आणि तिच्या डोळ्यांशी आनंदाचे डोळे भिडले. त्या एका क्षणात आनंदाला वाटलं की वेळ थांबली आहे. तिचं ते हसू, तिची ती चमक, सगळं प्रियंकासारखं होतं. पण तिने हसत हसत विचारलं, हाय, काय हवंय? तिचा आवाजही प्रियंकासारखाच होता, पण त्यात एक नवीनच टोन होता. आनंदाने घाईघाईने विचारलं, तू प्रियंका आहेस का? ती एक क्षण थांबली आणि मग तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू आलं. प्रियंका? कदाचित, पण तू कोण आहेस? तिच्या या उत्तराने आनंद एकदम गोंधळला. मी आनंद, तुझी आणि माझी बहीण आराधनाची मैत्रीण, आठवतंय का? तिने त्याच्याकडे काही क्षण पाहिलं आणि मग हसत म्हणाली, आराधना? बराच काळ झाला तिला भेटून. पण आनंद, तू तर खूप बदललायस. तिच्या बोलण्यात एक खट्याळपणा होता आणि आनंदला पुन्हा तीच जादू जाणवली. पण त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं की खरंच प्रियंका आहे का? आणि जर आहे तर ती इथे काय करते? तिचं लग्न झालं होतं, मग ती आता इथे कशी? प्रियंका, किंवा ती कोणीही असो, तिने आनंदाला बसायला सांगितलं आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात केली. तिने सांगितलं की ती आता या गेमिंग कॅफेची मॅनेजर आहे आणि तिला गेमिंगची खूप आवड आहे. तिने तिच्या कॉलेजच्या काही आठवणी सांगितल्या, ज्या आनंदाला परिचित वाटल्या. पण जेव्हा आनंदने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं, तेव्हा ती हसत हसत विषय बदलायची. तू इथे एकटा आलायस का? तिने विचारलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक चमक आली. आनंदने समीरकडे बोट दाखवलं आणि ती हसली, चांगला मित्र आहे तुझा. पण तू मला सांग आनंद, तू आता काय करतोस? तिने विचारलं आणि आनंदने तिला त्याच्या नोकरीबद्दल, पुण्यातल्या आयुष्याबद्दल सांगितलं. गप्पा मारता मारता आनंद जाणवलं की ती प्रियंका असली तरी तिच्यात खूप बदल झाला होता. तिचा आत्मविश्वास, तिची स्टाईल आणि तीच बोलणं, सगळं काही जास्त परिपक्व झालं होतं. पण त्याचवेळी तिच्या बोलण्यात काहीतरी लपवलेलं होतं.
ती काही गोष्टींबद्दल जास्त बोलत नव्हती आणि तिच्या हसण्यामागे काहीतरी रहस्य आहे असं आनंदला वाटायला लागलं. त्या रात्री आनंद घरी परतला, पण त्याचं मन शांत नव्हतं. त्याने आराधनाला फोन लावला आणि तिला सगळं सांगितलं. आराधना हसत म्हणाली, आनंद, तू अजूनही प्रियंकाच्या मागे लागलायस. तिचं लग्न झालंय आणि ती आता मुंबईत राहते. तू ज्या मुलीला भेटलास ती दुसरी कोणीतरी असणार. पण आनंदला खात्री होती की ती प्रियंकाच होती. त्याने आराधनाला विचारलं, तू तिच्याशी कधी बोललीस का? तिचा नंबर आहे का तुझ्याकडे? आराधनाने सांगितलं की तिचा प्रियंकाशी बराच काळ संपर्क नव्हता आणि तिचा जुना नंबरही बंद झाला होता. दुसऱ्या दिवशी आनंद पुन्हा त्या गेमिंग कॅफेमध्ये गेला. यावेळी तो एकटा होता आणि त्याचं ध्येय होतं वजा प्रियंकाशी स्पष्टपणे बोलणं. ती पुन्हा काउंटरवर होती आणि आनंदला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. परत आलास? काय माझ्या गेमिंग कॅफेचं व्यसन लागलं का? तिने चिडवलं. आनंदाने हसत हसत उत्तर दिलं, काहीतरी तसंच. पण खरं सांग, तू प्रियंकाच आहेस ना? तिने एक दीर्घ श्वास घेतलं आणि म्हणाली, आनंद, तू खूपच उत्सुक आहेस. ठीक आहे, मी प्रियंकाच आहे. पण माझं आयुष्य आता खूप बदललंय. तू जुन्या आठवणींना उकलत बसू नकोस. तिच्या या उत्तराने आनंदला थोडं बरं वाटलं, पण त्याचवेळी त्याच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले. तुझं लग्न म्हणजे तू आता इथे कशी? त्याने हिम्मत करून विचारलं. प्रियंकाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भावना दिसली. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात आनंद. मी आता नवीन आयुष्य जगते. तू पण तुझं आयुष्य एन्जॉय कर. तिने हसत हसत सांगितलं, पण तिच्या हसण्यामागे एक दुःख दडलेलं होतं. त्या रात्री आनंदला झोप येईना. त्याने इंटरनेटवर प्रियंकाबद्दल शोधायला सुरुवात केली. त्याला तिचा जुना फेसबुक प्रोफाईल सापडला, पण तो गेल्या 2 वर्षांपासून अपडेट झाला नव्हता. त्याने तिच्या इंस्टाग्रामवरही शोधलं, पण तिथेही काहीच नव्हतं. शेवटी त्याने समीरला सांगितलं आणि समीरनं त्याला सल्ला दिला, तू त्या कॅफेच्या मालकाशी बोल. कदाचित त्याला काही माहिती असेल. आनंदने ठरवलं की तो कॅफेच्या मालकाशी बोलेल. दुसऱ्या दिवशी तो कॅफेमध्ये गेला, पण प्रियंका तिथे नव्हती. त्याने एका कर्मचाऱ्याला विचारलं, मॅनेजर कुठे? त्या कर्मचाऱ्याने सांगितलं की प्रियंका आज सुट्टीवर आहे. आनंदाने मालकाचा नंबर मागितला, पण कर्मचाऱ्याने सांगितलं की मालक फक्त संध्याकाळी येतो. संध्याकाळी आनंद पुन्हा कॅफेमध्ये गेला. यावेळी त्याला मालक भेटला, वजा एक मध्यमवयीन माणूस जो खूपच गंभीर दिसत होता. आनंदाने त्याला प्रियंकाबद्दल विचारलं आणि मालकाने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. तुला प्रियंकाबद्दल काय माहिती हवी? त्याने विचारलं. आनंदाने सांगितलं की तो तिचा जुना मित्र आहे आणि फक्त तिच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मालकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं, प्रियंका इथे गेल्या 6 महिन्यांपासून काम करते. ती खूप हुशार आहे, पण तिच्याबद्दल फार काही माहिती नाही. ती स्वतःबद्दल जास्त बोलत नाही. मालकाने पुढे सांगितलं की प्रियंका एकदा रात्री उशिरा कॅफेमध्ये एकटी बसली होती आणि तेव्हा ती कोणाशी तरी फोनवर भांडत होती. मी तिला विचारलं तर ती म्हणाली की तिचा भाऊ आहे, पण मला वाटलं की ती काहीतरी लपवते, मालक म्हणाला. आनंदाच्या मनात आता खूप प्रश्न निर्माण झाले. प्रियंका काहीतरी लपवत होती आणि तिच्या आयुष्यात काहीतरी गंभीर घडलं होतं. त्याने ठरवलं की तो प्रियंकाशी थेट बोलणार. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कॅफेमध्ये गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. प्रियंका तिथे नव्हती आणि कर्मचाऱ्याने सांगितलं की तिने अचानक नोकरी सोडली आहे. आनंदला आता खूप अस्वस्थ वाटायला लागलं. त्याने प्रियंकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याने तिच्या जुन्या मित्रांना फोन केली, तिच्या कॉलेजमधील काही लोकांशी संपर्क साधला, पण कोणालाच तिच्याबद्दल काही माहिती नव्हतं. शेवटी त्याने आराधनाला सांगितलं आणि आराधनानेही तिच्या जुन्या मित्रांना विचारलं, पण सगळीकडे एकच उत्तर, वजा प्रियंका गायब होती. काही दिवसांनी आनंदला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला, आनंदमला भेटायचं आहे. उद्या रात्री 10 वाजता त्या गेमिंग कॅफे जवळच्या गल्लीत ये, एकटाच ये. प्रियंका. आनंदाच्या हृदयात जोरजोरात धडधडायला लागलं. त्याने समीरला सांगितलं, पण समीरने त्याला सावध राहायला सांगितलं. काहीतरी गडबड आहे आनंद, तू एकटा जाऊ नकोस. पण आनंदाने ठरवलं की तो जाणार. रात्री 10 वाजता आनंद त्या गल्लीत पोचला. गल्ली अंधारी आणि शांत होती. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच दिसलं नाही. अचानक त्याला पावलांचा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिलं आणि एक आकृती अंधारातून बाहेर येताना दिसली. ती प्रियंका होती का? तिच्या हातात काहीतरी चमकत होतं, एक चाकू. आनंदाचं हृदय थांबायची वेळ आली. प्रियंका. त्याने हळूच हाक मारली. ती आकृती जवळ आली आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रकाश पडला. पण ती प्रियंका नव्हती. ती एक अनोळखी मुलगी होती आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती. तू आनंद? तिने विचारलं आणि तिच्या हातातला चाकू पुढे आला. आनंदाच्या हृदयाचे ठोके इतके जोरात धडधडत होते की त्याला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. समोर उभ्या त्या अनोळखी मुलीच्या हातात चमकणारा चाकू आणि तिच्या डोळ्यांमधील ती विचित्र चमक आनंदाला अस्वस्थ करत होती.
गल्लीतली शांतता आणि अंधार यामुळे परिस्थिती आणखी भयावह वाटत होती. आनंदाने हिम्मत करून पुन्हा विचारलं, तू तू कोण आहेस? आणि प्रियंका कुठे? ती मुलगी एक पाऊल पुढे आली आणि तिच्या चेहऱ्यावर एक भूतकाळ हसू उमटलं. प्रियंका, ती तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे ना? तिचा आवाज थंड आणि धारदार होता, जणू ती आनंदाच्या मनातलं सगळं वाचत होती. आनंदाने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पाठीमागे भिंत होती. मला फक्त सत्य माहिती हवंय. तू मला मेसेज का पाठवला? आणि तुझ्या हातात हा चाकू काय करतोय? त्याने घाबरत विचारलं. तिने चाकू खाली केला आणि हसत म्हणाली, घाबरू नकोस आनंद, मी तुला इजा करायला नाही आले. हा चाकू फक्त खबरदारीसाठी आहे. तिने एक खोल श्वास घेतला आणि पुढे बोलली, माझं नाव आहे माधुरी आणि मी प्रियंकाची मैत्रीण आहे. पण ती सध्या खूप अडचणीत आहे. तुला तिची खरंच काळजी असेल तर माझ्यासोबत चल. आनंदाचा गोंधळ आता आणखी वाढला. अडचणीत? प्रियंकाला काय झालंय? आणि तू मला का भेटायला बोलावलास? माधुरीने त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाली, इथे बोलणं सुरक्षित नाही. माझ्यासोबत ये, मी तुला सगळं सांगेन. तिने चाकू आपल्या खिशात ठेवला आणि गल्लीच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागली. आनंदाच्या मनात शंका आणि उत्सुकता यांचा खेळ सुरू होता. त्याला प्रियंकाची काळजी होती, पण ही माधुरी कोण आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवावा का हे त्याला कळत नव्हतं. पण प्रियंकाच्या आठवणी आणि तिच्या रहस्यमय गायब होण्याचे कारण जाणून घ्यायची इच्छा इतकी तीव्र होती की त्याने माधुरीच्या मागे जायचं ठरवलं. माधुरी आणि आनंद गल्लीतून बाहेर पडले आणि एका छोट्या गजबजलेल्या रस्त्यावर आले. तिथे माधुरीने एक स्कूटर थांबवली आणि आनंदला मागे बसायला सांगितलं. कुठे चाललोय आपण? आनंदाने विचारलं, पण माधुरीने फक्त हसत उत्तर दिलं, जिथे तुला उत्तर मिळतील. स्कूटर पुण्याच्या रस्त्यांवरून धावत होती आणि आनंदाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. काही वेळाने ते एका जुन्या इमारतीसमोर थांबले. इमारत जुनी आणि थोडी भगदाडावस्थेत होती, पण आतून काही आवाज येत होते, जणू कोणीतरी बोलत होतं. माधुरीने आनंदाला आत यायला सांगितलं आणि ते दोघे एका अंधाऱ्या जिन्याने वर गेले. वरच्या मजल्यावर एक छोटा फ्लॅट होता, जिथे माधुरीने दरवाजा उघडला. आत गेल्यावर आनंदाला एक धक्काच बसला. खोलीत काही लोक बसले होते, वजा 2 मुलं आणि 1 मुलगी. त्यांचे चेहरे गंभीर होते आणि टेबलवर काही कागदपत्रे, एक लॅपटॉप आणि काही फोटो पसरलेले होते. माधुरीने आनंदाला बसायला सांगितलं आणि म्हणाली, हे माझे मित्र आहेत, विराज, तन्मय आणि स्नेहा. आम्ही सगळे प्रियंकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. वाचवण्याचा? आनंदाने आश्चर्याने विचारलं. माधुरीने एक खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. प्रियंकाचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं, पण तीच आयुष्य तितक सुखी नव्हतं. तिचा नवरा रोहित खूप श्रीमंत आणि प्रभावशाली माणूस आहे, पण तो तिच्याशी खूप वाईट वागायचा. प्रियंकाने त्याला सोडून जायचं ठरवलं, पण रोहितने तिला धमक्या दिल्या. शेवटी प्रियंकाने आमच्या मदतीने पळून जायचं ठरवलं. आनंद ऐकत होता आणि त्याच्या मनात प्रियंकाबद्दलचं सत्य हळूहळू उलगडत होतं. माधुरीने पुढे सांगितलं, प्रियंका पुण्यात लपून राहत होती. ती गेमिंग कॅफेमध्ये काम करत होती, कारण तिथे कोणाला तिच्याबद्दल शंका येणार नाही. पण काही दिवसांपूर्वी रोहितच्या माणसांना तिचा पत्ता लागला. तिला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न झाला, म्हणून ती आता लपते. आनंदाच्या डोक्यात आता सगळं स्पष्ट होत होतं, वजा प्रियंकाचं गायब होणं, तीच गूढ वागणं आणि तिच्या बोलण्यातलं ते दुःख, वजा सगळं आता अर्थपूर्ण वाटत होतं. पण त्याच्या मनात अजूनही एक प्रश्न होता, मला या आता सामावून घेतलं, मी काय करू शकतो? माधुरीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, प्रियंकाला तुझ्यावर विश्वास आहे आनंद. ती म्हणायची की तू खूप प्रामाणिक आणि विश्वासू आहेस. तुला तिच्या कॉलेजाच्या आठवणी आठवतात, त्या दिवसांमुळे तिला तुझ्यावर विश्वास आहे आणि आता तिला तुझ्या मदतीची गरज आहे. माधुरीने आणि तिच्या मित्रांनी आनंदला त्यांचा प्लॅन सांगितला. प्रियंका सध्या पुण्यातल्या एका गुप्त ठिकाणी लपली होती, पण रोहितचे माणूस तिच्या मागावर होते. त्यांना प्रियंकाला पुण्यातून बाहेर काढायचं होतं आणि तिला एक नवीन ओळख द्यायची होती. पण यासाठी त्यांना पैशांची आणि काही कागदपत्रांची गरज होती. विराजाने सांगितलं, रोहितच्या माणसांना प्रियंकाचा पत्ता लागलाय, कारण कोणीतरी तिचा विश्वासघात केला. आम्हाला शंका आहे की गेमिंग कॅफेमधला कोणीतरी त्यांच्यासाठी हेरगिरी करत होता. आनंदाला आठवलं की प्रियंका अचानक नोकरी का सोडली. पण मला काय करायचं? त्याने विचारलं. स्नेहाने उत्तर दिलं, तुझी ओळख कोणाला माहिती नाही. तू आम्हाला काही कागदपत्र आणि माहिती गोळा करून देऊ शकतोस आणि प्रियंकाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी तू आमच्यासोबत येऊ शकतोस. आनंदाच्या मनात थोडी भीती होती, पण प्रियंकासाठी तो काहीही करायला तयार होता. पुढच्या काही दिवसांत आनंद माधुरीच्या प्लॅनचा भाग बनला. त्याने काही बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी विराजला मदत केली आणि स्नेहासोबत काही ठिकाणी जाऊन माहिती गोळा केली.
दरम्यान त्याला प्रियंकाशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली. तिचा आवाज ऐकताच आनंदाच्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आनंद, तू माझ्यासाठी इतकं का करतोय? प्रियंकाने विचारलं. आनंद हसला आणि म्हणाला, कारण तू माझ्यासाठी खास आहेस प्रियंका, आणि मी तुला असं अडचणीत पाहू शकत नाही. प्रियंकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, तुझ्यासारखा मित्र मिळणं म्हणजे माझं नशीब. त्या क्षणात आनंदला वाटलं की तो जे काही करतोय ते सगळं योग्य आहे. पण सगळं इतकं सोपं नव्हतं. एक दिवस आनंद आणि माधुरी एका ठिकाणी कागदपत्र घ्यायला गेले तेव्हा त्यांना जाणवलं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. माधुरीने आनंदाला सावध राहायला सांगितलं आणि ते दोघे एका गर्दीच्या बाजारात लपले. पण आनंदाच्या नजरेत एक माणूस आला. वजा काळा कोटडोळ्यांवर गॉगल आणि हातात फोन. तो त्यांच्याकडे येत होता. माधुरी पळ. आनंद ओरडला आणि ते दोघे बाजारातून धावत सुटले. पाठलाग करणारा माणूस त्यांच्या मागे लागला आणि त्याने आपल्या फोनवर कोणाशी तरी बोलायला सुरुवात केली. आनंद आणि माधुरीने एका गल्लीत लपण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसाने त्यांना शोधलं. थांबा, तो ओरडला आणि त्याने खिशातून काहीतरी काढलं. आनंदाच्या हृदयाचे ठोके वाढले पण माधुरीने त्याचा हात धरला आणि त्याला एका दुकानात ओढलं. दुकानदाराला काही कळायच्या आत ते मागच्या दारातून पळाले. शेवटी कसंतसं ते त्या माणसाला चकवून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. तो कोण होता? आनंदाने घाबरत विचारलं. माधुरीने सांगितलं, रोहितचा माणूस. त्यांना कळले की आम्ही प्रियंकाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्याला जास्त सावध राहावं लागेल. काही दिवसांनी माधुरीने आनंदला सांगितलं की प्रियंकाला भेटण्याची वेळ आली आहे. ते सगळे एका गुप्त ठिकाणी भेटणार होते, वजा पुण्याबाहेरच्या एका छोट्या गावात. आनंद, माधुरी, विराज, तन्मय आणि स्नेहा रात्रीच्या अंधारात तिथे पोहोचले. तिथे एक छोटीशी खोली होती जिथे प्रियंका त्यांची वाट पाहत होती. आनंदने प्रियंकाला पाहताच त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती थोडी थकलेली दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर तेच खट्याळ हसू होतं. आनंद, ती ओरडली आणि त्याला मिठी मारली. त्या क्षणात आनंदला सगळं विसरायला झालं, वजा सगळी भीती, सगळी शंका. प्रियंकाने त्यांना सांगितलं की ती गेल्या काही महिन्यांपासून लपत होती. रोहित मला कधीच सोडणार नाही, पण तुम्ही सगळे माझ्यासाठी इतकं करता यामुळे मला आशा आहे. तिने आनंदाच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाली, तू माझ्यासाठी खूप खास आहेस आनंद. त्या शब्दांनी आनंदाचं मन भरून आलं. आता वेळ आली होती प्रियंकाला पुण्यातून बाहेर काढण्याची. माधुरीने सांगितलं की त्यांना प्रियंकाला गोव्याला पाठवायचं आहे जिथे तिच्यासाठी नवीन ओळख तयार आहे. पण रोहितचे माणूस त्यांच्या मागावर होते आणि त्यांना फक्त एकच संधी होती. प्लॅन असा होता, मैनस आनंद आणि प्रियंका एका कारने गोव्याकडे निघणार तर माधुरी, विराज आणि स्नेहा रोहितच्या माणसांचे लक्ष विचलित करणार. तन्मयने काही बनावट कागदपत्र तयार केली होती ज्यामुळे प्रियंकाला सीमेवर कोणतीही अडचण येणार नव्हती. सगळं ठीक चाललं होतं पण आनंदाच्या मनात एक शंका होती, जर त्यांना पुन्हा पकडलं गेलं तर. रात्रीच्या अंधारात आनंद आणि प्रियंका कारने निघाले. प्रियंका शांत होती आणि तिच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही दिसत होते. आनंदाने तिला धीर देण्यासाठी तिचा हात धरला. काळजी करू नकोस प्रियंका, मी तुझ्यासोबत आहे. प्रियंकाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. पण त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता. मध्यरात्री त्यांना एक कार त्यांचा पाठलाग करताना दिसली. आनंदाने गाडीचा वेग वाढवला आणि प्रियंका घाबरली. आनंद, हे रोहितचे माणूस आहेत, ती ओरडली. आनंदने शांतपणे विचार केला आणि एका जुन्या रस्त्यावर गाडी वळवली. पण पाठलाग करणारी कार त्यांच्याजवळ येत होती. अचानक पाठलाग करणाऱ्या कारने त्यांना ओव्हरटेक केली आणि त्यांच्या गाडी समोर आली. आनंदाने ब्रेक मारला आणि गाडी थांबली. त्या कारमधून दोन माणसं बाहेर आली, वजा काळी कोट, चेहऱ्यावर क्रूर हसू. एकाने बंदूक काढली आणि आनंदाच्या दिशेने रोखली. बाहेर ये आणि मुलीला घेऊन ये, तो ओरडला. प्रियंका थरथरत होती आणि आनंदाला काय करावं कळत नव्हतं. पण त्या क्षणी अंधारातून एक मोटरसायकलचा आवाज आला. माधुरीची मोटरसायकल तिथे पोचली आणि तिने त्या माणसांवर धूर सोडला. त्या धुरात सगळं गोंधळलं आणि आनंदने प्रियंकाला घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पण त्या गोंधळात प्रियंका त्याच्या हातातून निसटली. आनंद, ती ओरडली आणि एका माणसाने तिला पकडलं. आनंद तिच्याकडे धावला पण दुसऱ्या माणसाने त्याला बंदुकीचा धाक दाखवला. माधुरीने पुन्हा हल्ला केला पण तिलाही पकडलं गेलं. त्या क्षणी अंधारातून एक नवीन आकृती समोर आली. ती एक उंच, गंभीर दिसणारी व्यक्ती होती आणि त्याच्या हातात एक फोन होता. थांबा, त्याने हुकूम सोडला आणि सगळे थांबले. आनंदाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं की हा माणूस रोहित आहे. प्रियंका, तू माझ्यापासून पळू शकत नाहीस, रोहितने थंड आवाजात सांगितलं. प्रियंकाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, मी तुझी गुलाम नाही रोहित. पण रोहितने फक्त हसत तिला आपल्या माणसांकडे सोपवलं. आनंदाच्या डोळ्यांसमोर सगळं दुसरं होत होतं. त्याने प्रियंकाला वाचवण्यासाठी सगळं केलं होतं पण आता तो हतबल होता. पण त्या क्षणी
रोहितच्या फोनवर एक मेसेज आला. त्याने तो वाचला आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. काय? तो ओरडला आणि त्याने आपल्या माणसांना सांगितलं, गाडीत बसा आता. रोहित आणि त्याचे माणूस प्रियंकाला घेऊन गाडीत बसले आणि तिथून निघून गेले. आनंद आणि माधुरी मागे राहिले आणि त्यांना काहीच कळलं नाही. काय झालं? आनंदाने विचारलं. माधुरीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मला नाही माहिती, पण काहीतरी मोठं घडलंय. त्या रात्री जेव्हा आनंद आणि माधुरी सुरक्षित ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना एक अनोळखी नंबरवरून मेसेज झाला. आनंद, मी ठीक आहे, पण आता तू माझा शोध घेऊ नकोस. मला एक नवीन सुरुवात करायची आहे. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, प्रियंका. आनंदाच्या मनात पुन्हा प्रश्नांचं वादळ उठलं. प्रियंका खरंच सुरक्षित आहे का? ती पुन्हा का गायब झाली? आणि रोहितला त्या मेसेजामुळे का घाबरावं लागलं? माधुरीने आनंदाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, काही रहस्य अनुत्तरितच राहतात आनंद. पण तू प्रियंकासाठी जे केलंस ते तिच्या आयुष्यात कायम राहील. पण आनंदाच्या मनात एक खिणगी पेटली होती. तो हे रहस्य उलगडल्याशिवाय थांबणार नव्हता. त्याला कितीही वेळ लागो ना, तो प्रियंकाचं खरं सत्य शोधून काढणारच. प्रियंका खरंच तीच आहे का? की तिच्या आयुष्यात अजून काही धक्कादायक गोष्टी दडल्या आहेत? हे सगळं कळणार आहे भाग 2 मध्ये. पण त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल मित्रांनो. वाईनस या व्हिडिओला एक जोरदार लाईक ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा भाग 2. जर पुरेशी लाईक्स मिळाल्या तर भाग 2 घेऊन मी लगेचच परत येईन. म्हणून अजिबात वेळ न घालवता लगेच लाईक करा आणि भाग 2 असं कमेंट करा. लवकरच भेटू भाग 2 मध्ये. तोपर्यंत वाट बघा.